वाजल्या तर जोरात वाजवा, तर वाटले पाहिजे शिवसेनेचे आहेत अशा. इथे कोण बसले लक्षात घ्या, त्यांच्या नजरेत असणार ती तुम्ही कसे वागताय ते. जेवून आलात ना, तर टाळ्या वाजल्यात असं वाटलं म्हणजे. म्हणून मगाशी मी बघत होतो की आमचे संजय कदम जोरदार घोषणा देत होते, पण जो आवाज दुमदुमला पाहिजे ना तसं दुमदुमला नाही. मी आता पुन्हा घोषणा देणार. वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा. अरे आवाज कुणाचा? उद्धवजी ठाकरे साहेब आगे बढ़ो. अरे आदित्यजी ठाकरे साहेब आगे बढ़ो. जय भवानी. भारतीय कामगार सेनेचा. धन्यवाद. आता जरा जागे आहे वाटलं पुन्हा. बिचाऱ्या संजय कदमांनी एवढं सगळं आयोजन करून बरगडल्यासारखे बसले तर मर्द बसले तसं वाटलं पाहिजे. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवराय, या देशाचे संविधान करते भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि ज्यांनी तुम्हा आम्हाला घडवलं, मराठीचा श्वास दिला, ध्यास दिला, अन्यायावर तुटून पडायला शिकवलं, न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बरसणार नाही असाही धर्म शिकवला, महाराष्ट्र धर्म शिकवला, राष्ट्रधर्म सुद्धा शिकवला, ते वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो. आज नेमका काय दिवस तू निवडलास, तुलाही ते तेव्हा लक्षात नसेल. रावसाहेब, आज दत्ताजी साळवी यांची जयंती आहे. भारतीय कामगार सेना शिवसेना निर्माण झाल्यानंतर पहिली संघटना कुठली स्थापन झाली तर ती भारतीय कामगार सेना. 1968 साली भारतीय कामगार सेना स्थापन झाली, आणि तेव्हा भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष म्हणून दत्ताजी साळवी यांची नियुक्ती साहेबांनी केली. ते भारतीय कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष दत्ताजी साळवी यांना विनम्र अभिवादन करतो, आणि सुरुवात त्यांच्यापासूनच जराशी करतो, कारण मगाशी याच्या मुखातून एक गद्दार शब्द आला, म्हणून मी मुद्दाम जाणीवपूर्वक तिथूनच सुरुवात करतो. साहेबांनाही माहिती आहे, राऊतसाहेब तर लेखणी वाणी दोन्ही जबरदस्त आहे. मला आजही आठवण येते राऊतसाहेब की जेव्हा साहेबांच्याच मुखातून ऐकलेली गोष्ट ही, अमरिंद मंडळामध्ये शिवसेना प्रमुखांचं व्याख्यान होतं 68-66च्या अगोदर शिवसेना स्थापन झाली होती, आणि एक दिवस सकाळी दत्ताजी साळवी तेव्हा वंदनीय शिवसेना प्रमुख शिवतीर्थाच्या जवळच राहत होते, शिवाजी पार्कला, आणि दत्ताजी साळवी घरी गेले. त्यांच्या दरवाजावरची बेल वाजवली, दरवाजा उघडला. कोण आपण? मी दत्ताजी साळवी. बरं, मग काय काम आहे? काही काम नाही. काल वंदनीय शिवसेना प्रमुखांचं व्याख्यान ऐकलं. तुम्ही मराठी माणसांसाठी शिवसेना स्थापन करताय, या महाराष्ट्रासाठी करताय, मराठी माणसाच्या उत्कर्षासाठी करताय, त्याच्या स्वाभिमानासाठी लढताय. मी आज माझ्या कंपनीचा राजीनामा दिलाय. गिरणीमध्ये होते, जॉबर होते, राजीनामा दिला, आणि आजपासून तुमच्या सोबत आहे, असे दत्ताजी साळवी. आज माणसं सापडतील कार्याशी? मला काय देणार ते सांगा, मग मी तुमचा झेंडा घेतो. रोज टिकल्या बदलणारी माणसं तिथे. ते फॅशन म्हणून ठीक आहे, कुठली साडी तिथली टिकली, पण ती टिकली तर टिकली, नाही तर भिंतीवर चिकटली, अशी परिस्थिती आहे सगळी. आणि म्हणून आज खरं तर संजय कदम आणि इथल्या सगळ्या आपल्या भारतीय कामगार सेनेच्या या विमान कंपन्यांच्या युनिटमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की तुम्ही आज अशा प्रकारचं शिबिर आणि मेळावा घेतला. आणि त्याच्यापेक्षा आणखीन अभिनंदन करतो, तुम्ही एका आमच्या खमक्या नेत्यांना इथे बोलवलं, संजय राऊत साहेबांना. शरण नाही गेले बरं. मगा यांनी भाषणात माझं लक्ष होतं बरोबर. राऊतसाहेब इथं मला वाटतं ते मी याने प्रत्येक कार्यक्रम घेतलाय, आणि त्या प्रत्येक कार्यक्रमाला मी इथं हजर राहिलेलो आहे, आंदोलनाला हजर राहिलोय. मला सारखं वाईट वाटत राहतं की आम्ही सारे कामगार म्हणजे कोण? आम्ही सारखे कामगार, पण त्या कामगारांवर जेव्हा अन्याय होतो तेव्हा आम्ही भारतीय कामगार सेना म्हणून सांगतो की तुम्ही कामगार असाल, पण त्या कामगारांना न्याय देणं आमचा धर्म आहे, असं म्हणणारी आमची भारतीय कामगार सेना आहे. मला सगळ्यात पहिली आठवण एकदा अशी आली,
ते स्पाइसजेट नावाची कंपनी होती आणि अचानक ती स्पाइसजेट कंपनीतल्या काही मुलांना कमी गेलं. वर्तमानपत्रात बातमी, मराठी माणसांना काढून टाकलं. बरं काय करायचं आम्ही? साहेब स्पाइसजेटमध्ये आमची युनियनच नव्हती. मी संजय कदमला फोन केला, म्हटलं ते स्पाइसजेटचं काय बातमी आली, आपण काय करणार? तो आपली युनियनच नाही. पण अन्याय झाला की शिवसेना, मागणी मान्य नाही झाली की शिवसेना. अलीकडच्या काळात फार वाईट प्रकार घडत आहे. मग अशी आधी सांगितलं, त्या टर्किश कंपनी होती पूर्वी, ती बंद झाली आणि मग इंडो थाई कंपनी आली. साहेब तुम्हाला अभिमान वाटेल सांगायला, ती कंपनी बंद झाली. सेलिमिनास त्या कंपनीचं नाव. ती होती टर्किश कंपनी आणि मधल्या या सगळ्या युद्धाच्या प्रकरणात टर्किश कंपन्या बंद करा, ती बंद झाली. आम्हाला चिंता पडली, आता तिथल्या कर्मचाऱ्यांचं काय करायचं? तर त्या सेलिमिनासमधील कंपनीतील कर्मचाऱ्यांना 100% कर्मचाऱ्यांचा इंडो थाईमध्ये आम्ही समाविष्ट करून घेतलं. माझ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी तिथे सहकार्य केलं. आज 100% कर्मचारी इंडो थाईमध्ये गेला. आता तो इंडो थाईमधून MIL मध्ये आलेला आहे. एकाची नोकरी नाही घालवली. बरं नोकरी म्हणजे साहेब, ज्या पगारावर होते त्या पगारावर भारतीय कामगार संघटनेने त्यांना त्या कंपनीमध्ये घेतलं. हा सगळ्यात मोठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट होती. आम्ही डंकाने वाजवला. आमचा प्रश्न एवढाच आहे की आम्ही ढोल वाजवत नाही, तेवढ्याच लोकांपुरतं माहिती असतं. आज सगळीकडे हा प्रकार सुरू आहे. तुम्ही कारण घेतले चांगलं, किती कंपन्या आल्या. मी आत्ता त्या एका कमिटीवर आहे, कॉर्पोरेट कमिटी. मी म्हटलं लुटतायत सगळेजण, देश लुटून पळाले सगळे. त्याच्या राजकारणात जास्त वेळ राऊतसाहेब बोलतील, पण एकच सांगतो, त्या लुटणाऱ्यांनी इथं पण तसाच सुरू केलं. साहेब सगळ्यात पहिली गोष्ट वाईट कोणती असेल तर जुने कायदे जेव्हा बंद करून नवे कायदे 4 आणले. मला अभिमान वाटतो सांगायला, आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आशीर्वादानं मी केंद्रात मंत्री होतो, केंद्रीय मंत्री होतो. आणि मी मंत्री असताना गंगवार नावाचे लेबर मिनिस्टर होते. त्या गंगवारांनी हा कायदा आणायचा प्रस्ताव आणला कॅबिनेटमध्ये आणि मी कॅबिनेटमध्ये हात वर केला. मला मोदींनी विचारलं, काय आहे सावंतजी? बोलो सर हे गलत हो रहा है. हे कामगारांचं वाटोळं करण्याचे कायदे आहेत, त्यांचे सगळे हक्क हिरावून घेण्याचे कायदे आहेत आणि याचे आपल्याला दुष्परिणाम भोगावे लागतील. काय माहित, पण त्यावेळेला त्यांनी माझं ऐकलं आणि गंगवारांना सांगितलं, आप सावंत जी से बात करो, बाद में देखेंगे इसको क्या करना है. कायदा थांबला. पण मी आदरणीय उद्धवजींनी मला राजीनामा द्यायला, मी राजीनामा दिला आणि 2 महिन्याच्या आत पुन्हा कायदा आला. तो कायदा आला, इकडे उलताफालत झाली. महाराष्ट्राला एक अतिशय सज्जन, संयमी, दूरदृष्टीचं व्यक्तिमत्व मिळालं मुख्यमंत्रीपदी. आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि या कायदा अंमलाचा आणायचा. खरं तर या घटनेमध्ये हा कायदा केंद्राचा नाही, राज्याला पण तेवढाच अधिकार आहे. त्यामुळे राज्याकडे कायदे होतेच. पण एक गोष्ट तमाम इथे उभं असलेल्या कामगारांनी आणि जे तिकडे गेलेत ना दळभद्र्यांनी पण ऐकून घ्यावं. ते सगळे कायदे महाराष्ट्रात लागू करण्याचा प्रयत्न झाला. आदरणीय उद्धवजींनी सांगितलं, केंद्राचे कायदे मी राज्यात लागू करणार नाही म्हणजे करणार नाही. तुम्ही जे 4 संहिता सांगितल्या ना, त्या आपल्याला उद्धवजींनी लागू करू दिल्या नव्हत्या. आपलं सरकार गेलं आणि ताबडतोब हे आल्यावर काय केलं इथं? मला कधी कधी आता हे तर या गोदी मीडियाचं काय बोलायला, खरं काही दाखवतच नाही. ते काय कायदा सांगतो, युनियन कुणाची आली सगळं ठीक आहे, काही नाही आम्हाला सोडलं. पण कायदा आहे ना, या देशात कायदा राहिलाय का हो? या देशात संविधानाला मानतात का हो? या देशामध्ये आमचे एक गद्दार गेले, देशाच्या बाबासाहेबांनी घटना आली, त्या घटनेत दुरुस्ती करण्यात आली, घाऊक लोक जायची म्हणून मग त्यांनी सगळं नाही असं करता येणार नाही. ते आमच्याकडे 92-93 गेले होते लखोबा सगळी मंडळी. मग तेव्हा गेलं तर असा कायदा आणला राजीव गांधींनी की कुठल्याही पक्षातनं इतक्या मोठ्या प्रमाणात होणार नाही म्हणून आपण 2/3 गेले
तर त्या गटाला मान्यता नाही, पण त्या 2/3 लोकांनी निघाल्यानंतर दुसऱ्या पक्षात समाविष्ट व्हायला पाहिजे. आपले गद्दार झाले का रे कुठल्या पक्षात समाविष्ट? मग आपलं धनुष्यबाण नेला, आपलं नाव नेलं. तुम्ही तुमच्या पुरता विचार जेव्हा करता ना, तेव्हा देशाचा पण विचार करता आपल्याला पाहिजे. काय चाललंय देशात? म्हणजे शिवसेनेचं पक्ष चिन्ह घेऊन गेले, शिवसेनेचं नाव घेऊन गेले. आज तक न्याय मिळाला नाही. अजूनही न्याय आमची केस प्रलंबित आहे. कामगारांच्या बाबतीत पण तेच होतं. तुम्ही युनियन काढू शकता. 7 लोक एखाद्या कंपनीत जमा एकत्र एक युनियन काढा, रजिस्टर करता येते. काल तर आणखी भयानक प्रकार केलाय, त्याच्यावर मी यांना विनंती करणार, मुद्दाम सांगा. बंगालमध्ये जे घडलंय त्याच्यावर आणखी सांगायला पाहिजे. ते तुम्हाला थोडंसं प्रगल्भ करण्याची आवश्यकता आहे, कारण बाहेर काय चाललं हे पण कळलं पाहिजे आपल्याला. आणि मग तो कायदा आला. हे कायदे आणल्याबरोबर सुरुवात झाली. काय म्हणतात, कुठली युनियन आल्यानंतर युनियन रजिस्टर्ड झाली तर त्या युनियनला बोलता येतं, चर्चा करता येते, पण त्याला मिनिट्स देत नाहीत कोणी. कारण तुम्ही मान्यताप्राप्त युनियन नाही. तुम्ही एखादा कामगारांचा मुद्दा आणा, करार किंवा अन्य मुद्द्यावर त्यांना चर्चा करता येत नव्हती. इंडिव्हिज्युअल कोणाचा विषय असेल तर ऐकलं जात होतं, मॅनेजमेंटला शक्य वाटतं तर निर्णय न्याय देत होते. या पलीकडे काही करता येत नव्हतं. असं असताना हा नवीन कायदा आला. या नवीन कायद्यात युनियनला मान्यता कशा मिळेल कुठेही उल्लेख नाही. मेजॉरिटी व्हावी की नको, राऊत साहेब सगळ्यात मोठा घाला इथे तो पडला. आता त्यांनी थोडक्यात सांगितलं, हे इंडिगोचे, ते आमच्या ताजलँड साईडमध्ये पण तसेच लोक आहेत. त्या इंडिगोच्या कर्मचाऱ्यांसाठी आम्ही टोकाचं मांडलं. मला संजय सारखा सांगायचा, साहेब बोलणी चालली आहेत, आपण 4,000 मागितले. शेवटी हे गेलं RLC कडे. वरुण सरदेसाई आले, त्यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. आता रिजनल लेबर कमिशनरकडे कन्सिलिएशन प्रोसिजर म्हणतात त्याला. कन्सिलिएशन सुरू होतं. आम्ही 1 बैठक झाली, 2 बैठक, आपले इंडिगोचे सगळे कर्मचारी यायचे, खाली उभे राहायचे. सुदैवाने त्याच दरम्यान माननीय राजसाहेब ठाकरेंच्या सोबत आपलं पुन्हा एकदा प्रेमाचं संबंध निर्माण झाले. गंगा यमुना एकत्र आल्या, त्यातही राऊत साहेबांचा मोठा वाटा आहे. त्या आल्यानंतर त्यांची पण एक युनियन होती, तीही आमच्या सोबत आली. आम्ही निगोशिएशनला बसताना कधीही कमिशनरने आयुक्तांनी अशी दाखवलं नाही की हे गैर होतंय म्हणून. ते म्हणजे आम्ही बोलतोय, मॅनेजमेंट यायची, दिल्लीहून यायची, चर्चा व्हायची, निर्णय होत नव्हता. एक दिवस कुठली तरी एक युनियन स्थापन झाली साहेब. कधी स्थापन झाली? त्यांची BMS युनियन नाही बरं, इथं भारतीय मजदूर संघ नाही. एक कुठली तरी एअरपोर्टला नवीन युनियन तुम्ही काढलंय परवा मजबूत. त्या गुंडांना काही घेऊन युनियन स्थापन केली. आता ती स्थापन केली, इंडिगोची आमची बोलणी चालू आहेत आणि आमच्या नकळत ती युनियन आणि मॅनेजमेंट ह्याचा वरून दबाव आला. फोन गेला, उसके साथ बात करो. ती 4 टकळी केव्हा गेली आम्हाला माहिती नाही ना. कमिशनरची हिंमत झाली आम्हाला त्यांना सांगायची की आमचे या संदर्भात सामंजस्याची बोलणी सुरू आहे, कन्सिलेशन प्रोसेस सुरू आहे. त्यांनी सांगितलं नाही त्यांना, आणि त्या युनियनला घेऊन करार झाला असं सांगून टाकलं. बरं, त्यांना 4,000 रुपये वाढ करा म्हणून आम्ही हट्ट धरून बसलोय. 2,000 रुपयात इंडिगोची लोक निघून गेली. तुम्ही पण एवढे स्वस्त झालात का? मग आम्ही टोकाचं कशाला मॅनेजमेंटवर भांडायचं? आम्ही टोकाचं भांडत होतो आणि ते कंपनीच्या नफ्याला धरून भांडत होतो, कष्टाला धरून भांडत होतो, कर्मचाऱ्यांचं योगदान धरून भांडत होतो. की हा न्यायाची भूमिका आहे, नुसती काय आम्ही दत्ता सावंत नाही. त्या नाही तर मोडून टाकेन. वंदनीय शिवसेना प्रमुखांचा संस्कार घेऊन काम करतो. उद्योग जगला तर कामगार जगेल, हे कायम असं मागच्या बाजूला असतं डोक्यात. तेवढं भांडून केल्यानंतर तो करार झाला साहेब संपन्न. इंडिगोचे कामगार गुल, कोणी भीतीपोटी, कोणी कशापोटी, आणि जे 4-5 होते ते आता मिळालेत परवा, सोने चांदीवाले. तुम्हाला कळलंय आता. म्हणजे स्वतःच्या पैशासाठी तुम्हाला भरडून टाकलं. मला आज लाज वाटते की इंडिगोच्या कामगारांसाठी इतका टोकाचं भांडलो मी त्या बैठकीमध्ये. सतत भांडत राहिलो. ती इंडिगो गेली. त्याच्या पलीकडची साहेब मोठी उदाहरणं आहेत. मग ती भारतीय रवींद्र चव्हाण नाव घेऊन सांगणार, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत.
ते एक दिवस सगळी फौज घेऊन मुंबईच्या विमानतळावर आले. इथं पोलीस ऐकत असतील त्यांना मी जाणीवपूर्वक सांगतो, किंबहुना ज्या 17 कामगारांचा उल्लेख केला ना, तेव्हा मीच होतो शेवटच्या टोकापर्यंत भांडायला. तुमच्या विमान व्यवस्थेच्या बद्दल, सुरक्षेबद्दलचं जे केंद्राची जी कमिटी आहे, त्याचं ऑफिस आहे, त्यांनी कारवाई केली, त्यांना घेणार नव्हते. मी दिल्लीपासून भांडत आलो, त्या 17 कामगारांना कामावर घ्यायला लावलं. आज तिकडे गेलात आणि 17 कामगारांना उडवून टाकलं. कोणाकडे गेलात? काय झालं तुमचं भलं? पगारवाढ झाला नाही ना, 2000वरच गेलात ना. मग आम्ही देऊ शकलो असतो तुम्हाला 2000, तिथं द्यायला तयारच होते. 2000वर गेले, कामगार पळाले, त्यांचे नेते गुल आहेत सध्या, चोऱ्या माऱ्या करणारी लोक. कुणाच्या मागे जात आहे? अलीकडे कधी कधी थोडस बाहेर जाऊन बोलतो, स्वामी समर्थांचे बरेच भक्त आहेत आता सध्या. जय स्वामी समर्थ. त्यांच्या का गोष्टी आहेत ना, वाट दाखवतात, ती इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको. हां, ऐकता तुम्ही? आम्ही तीच भूमिका घेतली भारतीय कामगारचे नेते, तुमचं नुकसान होईल. गेला त्यांचे झेंडे घेऊन त्या युनियनला. साहेब नुसतं येऊन एवढं नाही केलं, इथे आले, तमाशा केला आणि 8 दिवसात त्या युनियनला व्यवस्थापनानं जागा दिली. कोणी विचारलं नाही तुमचे सभासद किती, तुमचे मेंबर्स किती आहेत. त्या युनियनला दिलं ऑफिस म्हणून 8 दिवसात दाढीवाले आली, त्यांची गँग आली, त्यांनी इथं प्रस्ताव मॅनेजमेंटला दम दिला. पोलीस, मला आश्चर्य वाटतं तुमचं. तेव्हाचे पोलीस आणि आताचे पोलीस माणसं तीच आहेत, तुमच्यात फरक का झाला एवढा? तुम्हाला लाज कशी नाही वाटत? तू कदाचित कर्तव्य कसूर करता तुम्ही. तुम्हाला लाज कशी वाटली नाही की जेव्हा शंभूराजे देसाई साताऱ्याच्या प्रकरणामध्ये पोलिसांना काय म्हणाला, हे भारतीय जनता पक्षाचे पोलीस अधिकारी घरगडी आहेत. तुम्हाला राग नाही आला पोलिसांना? घरगडी म्हणाले तुम्हाला. आम्ही तुम्हाला म्हणतो, अरे आम्ही असं नेहमी म्हणायचो, अंदर की ये बात आहे, पोलीस हमारे साथ आहे. कारण आम्ही कधी अन्यायाच्याच विरुद्ध बोलतो, न्यायाची भूमिका घेतो, कायद्याला धरून भांडत असतो. तुम्ही आम्हाला दंडुके दाखवणार का? आणि त्यांनी बेकायदेशीरपणा कार्यालय उभी. इथं कार्यालय त्यांना जागा दिली गेली, मेंबर माहिती नाही, पावत्या माहिती नाहीत. म्हणजे पूर्वी तर असं होतं की वर्गणी भरली, किती मेंबर आहे ते दाखवा, वर्षभर ते सगळे सभासद दाखवावे लागायचे. बाबा या कंपनीत 1000 कर्मचारी आहेत, माझ्याकडे 800 500 600 कर्मचारी, 50% अधिक कर्मचारी, त्यांची ही वर्गणी येते, ती अकाउंटमध्ये जमा येते, अकाउंट दाखवावं लागत होतं. एवढे पैसे जमा, एवढे सभासद, सतत वर्षभर त्यांची वर्गणी आली. तेव्हा कुठे त्या युनियनला मान्यता मिळत होती किंवा निवडणूक घेऊन मान्यता मिळत होती? कोणत्या पद्धतीनं विमानतळावर मान्यता दिली गेली? आणि म्हणून तुमच्या लक्षात आलं पाहिजे, 4 संहिता कोणी आणल्या? केंद्रात कुणाचं सरकार आहे? भारतीय जनता पार्टीने आणल्या ना. मग त्यांच्या युनियननं देशभरात, तुम्हाला आश्चर्य, सगळे आश्चर्याचे धक्केच आहेत ते, या देशामध्ये सगळ्यात जास्त सदस्य कुठल्या पक्षाचे? त्यांचे. सगळ्यात मोठी युनियन त्यांची. आयुष्यात कधी कर्मचाऱ्यांच्यासाठी रस्त्यावर उतरत नाहीत, न्यायासाठी भांडत नाहीत, कोर्टात जात नाही, आणि तरी सुद्धा त्यांचे सगळ्यात जास्त सभासद. ही बोगसगिरी सुरू आहे, तुम्हाला कळत नाही? भांडवलदारांचे चेले आहेत ते सगळे, गोरगरिबांसाठी नाही स्थापन झाले. युनियनला कशी मान्यता द्यायची? कायद्यात दिलेलं नाही. कायद्यात काय लिहिलं? कॉन्ट्रॅक्ट लेबल. तुमच्यातल्या अनेक जण ज्या कंपन्यांमध्ये काम करता, तुम्ही कंपन्यांचे कर्मचारी आहात? कोण कंपन्यांचा कर्मचारी आहे? मला ती जुनी एअर इंडिया आठवते, वॉचमन पासून गेट कीपर पासून CMD पर्यंत सगळे एकाच कंपनीचे कर्मचारी होते. आता तर काय, इकडं ते सिक्युरिटीवाली वेगळी कंपनी, आतमध्ये बॅगेजला गेलो का बॅगेज ते बॅग हाऊसची वेगळी कंपनी, पट्ट्यावरची वेगळी कंपनी, खाली ते गाड्या चालवतात त्यांची वेगळी कंपनी, त्यांची वेगळी युनियन, कंपन्या वेगळ्या, युनियन वेगळ्या. ह्याचा अर्थ तुम्हाला कळतो का? कारण तुम्ही एक संघ राहू नये. कारण याच्यावर अन्याय झाला, तुम्ही म्हणता माझा काही संबंध आहे, मी गाडी चालवतो. गाडीवाल्यावर अन्याय झाला तर पट्ट्यावरचं काय म्हणेल, माझा काही संबंध नाही. तुमची एकता, अखंडता तोडणं. काही शपथ घेतो आम्ही, संप्रभुता, देशाची संप्रभुता राखीन,
अखंडता राखीन म्हणतो आम्ही देशाची. देशाची अखंडता आहे, त्या माणसानं तोडून टाकलं. जातीपातीत तर केलंच आहे तुम्ही. हे शिबिर जे आयोजित केलं त्याचं कारण हे आहे. मग कॉन्ट्रॅक्ट लेबरला काय, आयुष्यावर कॉन्ट्रॅक्ट लेबर. पण मला अभिमान होतो साहेब तुम्हाला सांगायला, भारतीय कामगार सेना एकमेव युनियन आहे कॉन्ट्रॅक्ट लेबरसाठी सुद्धा करार करते आणि पगार वाढवून देते. कायद्यात नाही तरतूद. फिक्स टर्म लेबर म्हणजे काय, 2 वर्षासाठी तुला कंत्राटी कामगार घेतलेला आहे मी, तुला 50, अगदी मी जास्त पगार सांगतो, तुला 50,000 रुपये पगार देईन. आनंद वाटतो. 2 वर्षानंतर मालकाकडे गेला, आता परत त्याचं कॉन्ट्रॅक्ट करायला पाहिजे. मालक सांगतो 50,000 नाही देणार तुला मी आता, त्याची अपेक्षा असते आता मला 60,000 द्यावं 2 वर्ष. विकसित भारत ना, तर माझा पण विकास झाला पाहिजे ना. 50 म्हणून 40 हा माझा विकास असतो का. मालक सांगतो 40,000 रुपये काम करने तो कर, तो छोड़ दो, मेरे पास दूसरा आदमी आया वो 30,000 रुपये काम करेगा. तुमची सुरक्षितताच काढून टाकली. सगळं ढोंग आहे. मिनिमम वेजेस देऊ म्हणजे काय उपकार करता की काय आमच्यावर. पण परमनंट कधी करणार. मला संबंध कायद्यात परमनंट करावं असं कुठेच शब्द नाही. आणि म्हणून साहेब मी खूप बोलू शकतो, एवढं तुम्ही आत्मबी जास्त न बोलता तेवढंच सांगतो. हा जर परमनंट नाही झाला आणि बिचारा एखादी महिला आहे मूल किंवा ते आपला एखादा पुरुष आहे, तो बँकेत गेला आणि म्हणाला मला घर घ्यायचंय, म्हाडामध्ये नंबर लागलाय माझा, मला कर्ज द्या. ते काय विचारणार कुठे काम करतो, एअरपोर्ट. अरे वा वा, कुठल्या कंपनीत करता. मग कुठल्याही, एअर इंडिया असेल, इंडिगो असेल, आणखीन काय असेल. बरं मग मग किती पगार मिळतो. एवढा एवढा पगार मिळतो. परमनंट आहात. नाही साहेब कॉन्ट्रॅक्टवर आहे. नमस्कार धन्यवाद पुढे चला. कॉन्ट्रॅक्टवरच्या माणसाला कोण लोन देणार, त्याला कर्जही मिळू शकत नाही. इतकं तुमचं जीवन उद्ध्वस्त केलेली माणसं असताना सुद्धा त्यांचा झेंडा मिरवताना तुम्हाला कसं लाज वाटत नाही, चिड कशी येत नाही. हे जे आहे ना, 4 लोकांना विकत घ्या. मला माझ्या भारतीय कामगार सेनेच्या एअरपोर्टचा युनिटचा अतिशय अभिमान वाटतो. त्यांना कोणी विकत घेऊ शकलं नाही याचा मला अभिमान आहे. त्याने दिलं असतं ना, अडाणी खंडणी काय जे आहे ते दिलं असतं ना, नाही घेतली ना. कर्मचाऱ्यांसाठी उभे राहतो आम्ही. आणि मी अध्यक्ष झाल्यापासून खूप कडूसपणे काम करतो या बाबतीत. पहिलं तुमचं भलं. आपली भारतीय कामगारासाठी देण्यासाठी आली आहे, घेण्यासाठी नाही. काय देणं आहे, उत्तम जीवन जगण्याला द्यायचं आहे तुम्हाला. काय देणं आहे, उत्तम पगार दिला पाहिजे, तुमचं जीवन चांगलं केलं पाहिजे, तुम्हाला वेतनवाढ दिली पाहिजे, तुम्हाला सुरक्षा दिली पाहिजे, तुमच्या नोकरीची शाश्वती दिली पाहिजे. त्यासाठी भारतीय कामगार सेना आहे. विकली जाणारी माणसं तुमचं भलं करू शकत नाही. आणि म्हणून आज इथे आलेल्यांना सांगतो, आला स्वागत आहे. जे आले नाही त्यांना सांगा, इथं विकली जाणारी भारतीय कामगार सेना उभी आहे तुमच्या न्यायासाठी. विकले जाणाऱ्यांबरोबर जाणार की विकली न जाणाऱ्यांबरोबर जाणारी तुम्ही ठरवा. आणि ज्यांना यापुढे सुद्धा भीती वाटते त्यांना एक शब्द उद्धवजींच्या वतीने देतो, जोपर्यंत प्राण आहे ना जीवत कुडीत. जसे आम्ही साहेबांना सांगतो, तुम्ही दुनिया जाऊ दे इकडे तिकडे, आम्ही उद्धवजींना सोडणार नाही, आम्ही भगव्याला सोडणार नाही, आम्ही तुम्हाला न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा शब्द देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय हिंद, जय हिंद. धन्यवाद.